नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. नागपुराच्या सोनेगाव परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेला नशायुक्त पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल देखील करण्यात आलं. धर्मांतरणासाठी दबाव टाकल्याचा आरोप देखील समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कमलेश्वर येथील अयाज ताज मदारे आणि अमीन शेख याला अटक केली असून मध्य प्रदेशातील तामिया येथील हजरत मौलाना अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात दाखल झालं आहे. पीडितेचा पती सैन्यात कार्यरत असून दुसऱ्या शहरात नोकरीला असल्याची माहिती समोर आली. पीडिता प्रॉपर्टी डीलिंगचं काम करत असून आरोपी तिच्या संपर्कात मालमत्ता खरेदीच्या बहाण्यानं आला होता. 13 जून रोजी महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत ही गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेने जबरदस्ती, कलमा पठण, निकाह, काळा जादू आणि तिच्या इच्छेविरुद्ध गोमांस खाण्याचा भाग पाडल्याचे आरोप केले आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तर पाहूया या प्रकरणात पुढे काय निघून येतं. आता थांबूया इथेच. पाहत रहा डीसी न्यूज मराठी.